नाशिकच्या अंबड लिंक मार्गावर अन्न आणि औषध विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईत 194 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध विभागाकडून अशा प्रकारे कारवाई करण्यात येते। जळगाव शहरातील पिंपराळा रेल्वे उड्डाण पुलाचे काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाईन लोकार्पण केलं होतं आणि या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेत आणि कोनशिलेवर मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अनिल पाटील यांचे नाव नसल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती। लोकार्पणाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी अज्ञातांनी कोनशिला फोडल्याने जळगावमधील वातावरण तापलंय। चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरणांचा नैसर्गिक अधिवास पाहावयास मिळतोय। यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे चारा पाण्यासाठी या हरणांची मोठी परवड होताना दिसते आणि या हरणांसाठी चारा पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे। मात्र याकडे वन विभागाचे अधिकारी कानाडोळा करत असल्याने हरणांची उपासमार होताना दिसते। यवतमाळच्या ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची बस हाच एकमेव पर्याय आहे। मात्र नेर तालुक्यातील सोनखास येथे बस थांबत नसल्याने तब्बल 40 ते 50 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास खडतर झालाय। सोनखास येथे बसला थांबा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिलंय। जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे चंपाषष्ठी निमित्त खंडोबा महाराजांचा यात्रा महोत्सव आयोजित केला जातो। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रा महोत्सवात परंपरेनुसार 12 गाड्या ओढून येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। यात्रा महोत्सव आणि 12 गाड्या उत्सवानिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। राज्यातील कांदा निर्यातदारांची मुंबईत बैठक झाली। बैठकीनंतर कांदा निर्याती संदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आलं। पत्रात कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली। देशात कांद्याची आवक पुरेशी आहे, त्यामुळे निर्यात बंदीचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर राज्यातील कांदा निर्यातदार दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत। तर केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी आक्रमक झाले। राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 24 डिसेंबरपर्यंत पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आणि या महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी प्राप्त झाली आहे। ठाण्यातील प्रिया सिंग प्रकरणातला आरोपी अश्वजित गायकवाडसह दोघांना ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि या तिघांना प्रत्येकी 15,000 जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय। जामीन मंजूर झाल्यानंतर प्रिया सिंगची बहीण आकांक्षाने पोलिसांवर मोठे आरोप केलेत। कासारवडवली पोलीस ठाण्यात लावलेली कलमे जामीनपात्र गुन्हे आहेत। पोलीस दबावाखाली काम करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं असं ती म्हणाली आहे। मुंबईकरांना सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याचे वेध लागलेत। त्यासाठी अनेकांनी कोकणसह गोव्याचा प्लॅन केला असून त्याकरिता रेल्वेचे मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आलंय। वंदे भारत एक्सप्रेस त्याचबरोबर तेजस एक्सप्रेस जनशताब्दी या नियमित गाड्यांसह विशेष गाड्यांचे बुकिंग 125% पुढे गेले असल्याचं समोर आलंय। पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे। तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नगर रस्ता परिसर वगळता उर्वरित शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। दरम्यान महापालिकेने शहरातील पाणी वापरात कपात करावी अशा सूचना जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वीच केल्या आहेत। त्यानंतर लगेचच पाणी बंदचा निर्णय घेण्यात आल्याने ही पाणी कपातीची तयारी आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मुसळधार पावसामुळे कन्याकुमारी, तिरुनेलवेली, तुथुकडी आणि टेकानसींसह
दक्षिण तामिळनाडूत मोठं नुकसान झालंय। अनेक भागांमध्ये भात शेती, रस्ते, निवासी क्षेत्रे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत। गेल्या 15 तासात तब्बल 2 फूट पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे। मिचॉक चक्रीवादळाच्या संकटातून सावरत असतानाच हे दुसरे संकट आल्याने नागरिक रस्त्यावर उतरलेत। पाऊस आणि पुरामुळे लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे। 84 बोटी तैनात करण्यात आल्या असून 4ही जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबईमध्ये सोमवारी किमान तापमान रविवारपेक्षा चढे असले तरी हवेतील आर्द्रता आणि धुके यामुळे हवेची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात झाली आहे। मुंबईच्या हवेचा निर्देशांक सोमवारी मध्यम होता, मात्र वांद्रे कुर्ला संकुल येथे हवेची गुणवत्ता वाईट नोंदली गेली आहे। मंगळवारीही मुंबईतील काही केंद्रांवरील हवा वाईट असेल असा अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सफर या प्रणालीच्या माध्यमातून नोंदवण्यात आला आहे। अंधेरी स्थित गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांसाठी मंगळवारी मध्यरात्री 1:10 पासून बुधवारी पहाटे 4:40 पश्चिम रेल्वेने ब्लॉक घोषित केलाय। अप डाऊन हार्बरसह अप डाऊन धीम्या जलद मार्ग आणि 5व्या 6व्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉकमुळे मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत। चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले। भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली आहे। चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास उत्तर पश्चिम चीनच्या मान्सू प्रांतात भूकंप झाला। चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार या भूकंपात किमान 111 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर 230हून अधिक जखमी झाले आहेत।